चर्चा पुणे शहराची सुद्धा करावी लागेल। पुणे शहरामधले काही मतदारसंघ असे आहेत की जे अत्यंत स्वाभाविकरित्या अनपेक्षित निकाल देऊ शकतात। चर्चा त्यानिमित्ताने कसब्याची आहे आणि कसब्याच्याच बरोबर शिवाजीनगरची सुद्धा। आपण निरीक्षण ऐकून घेणार आहोत पत्रकारांची। 50 वर्ष भाजपची सत्ता असलेला कसबा 1 वर्षापूर्वी धंगेकर यांनी जिंकला। आता धंगेकर परत निवडून येतील का रासने त्यांना पराभूत करतील याकडे सर्वजण आतुरतेने पाहत आहेत। कारण दोन्ही बाजूंनी आम्हीच जिंकणार असे दावे केले जात आहेत। कार्यकर्ते हमरी तुमरी आहे। त्यामुळे तो निकाल जो असेल तो जर परत धंगेकर आले तर तो परत धक्कादायक ठरू शकतो। दुसरा पुण्यातला खडकवासला हा अतिशय वांजळे यांच्या उमेदवारीमुळे वांजळे हे कोणाची मतं घेणार आहेत यावर तिथली इलेक्शन ठरते आहे। त्यामध्ये भाजप विरुद्ध शरद पवार राष्ट्रवादी यांच्यामध्ये जी लढत चालली आहे त्यामध्ये मनसे 20,000पर्यंत जाताना खडकवासला त्याच्यावर ठरेल आणि त्यानुसार ती मतं इकडे तिकडे फिरतील। हे आपले पुणे शहरातले हे दोन आहेत। बाकी नशिबवान ठरलं आहे ते सिद्धार्थ शिरोळे, तिथं काँग्रेसचे 2 उमेदवार उभे राहिल्यामुळं मतविभाजनाचा थेट फायदा हा भाजपला होईल आणि शिवाजीनगरमध्ये तिथं निवडणूक ही भाजप युतीच्या बाजूने येईल।